आरोपांवर बोलताना फडणवीसांनी देखील राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधलाय। मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। अभूतपूर्व असं यश मिळालं, तुम्ही या यशाने आनंदी आहात। अजून ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत। रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी। यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे। तर राज ठाकरेंच्या वक्तव्याचं खासदार राऊतांनी देखील समर्थन केलंय। राज ठाकरेंनी याआधी हा सवाल उपस्थित केलाय। नरेंद्र मोदी हे मतचोरी करूनच सत्तेत आले असा आरोप खासदार राऊतांनी केलाय। मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला, काँग्रेसने विचारला, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला। इतकंच काय, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला, ते कोर्टात गेले। जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला आहे, हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेले आहेत। पुढची बातमी पाहूयात।